नमस्कार मंडळी, 29 मार्च 2025 पासून मीन राशीच्या 7.5चे दुसरे चरण सुरू झालेले आहे. आता 7.5चे फक्त 5 वर्ष शिल्लक आहेत. या 5 वर्षामध्ये मीन राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये कितीही अडचणी आल्या तरी हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक बदलाव घेऊन येणार आहे. 30 वर्षानंतर शनी मीन राशीत आलेला असून चंद्रावरून शनीचं गोचर झालेलं आहे. यामुळे तुमच्या मनामध्ये अनेक विचार आले असतील, चिंता तणाव निर्माण झाले असतील, छोट्या छोट्या गोष्टीमुळे चिडचिडेपणा आला असेल, जास्त विचार करणे, करिअर बद्दल अनसेफ वाटणे, यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता. तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करणे सोडून द्या. पॉझिटिव्ह विचार करत राहा. शंका उत्पन्न करू नका, तसेच ओव्हर थिंकिंगही करू नका. नेहमी पॉझिटिव्ह राहा आणि या 7.5ला घाबरू नका. मीन राशीच्या काही व्यक्तींच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी आल्या तरी तुम्हाला संयम ठेवावा लागेल. कौटुंबिक वादविवाद टाळावा लागेल. मीन राशीच्या व्यक्तींना या काळामध्ये नवीन जबाबदारी अंगावर पडेल. जी लोक नोकरी करत आहे त्यांना नवीन कामाची जबाबदारी पार करावी लागेल. काही जणांना नवीन नोकरी मिळू शकते, पण तुम्हाला मेहनत करावी लागेल. शनिदेव 7.5मध्ये मेहनत करून घेतात. मेहनतीचे फळ तुम्हाला उशिराने मिळाले तरी भविष्यात तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. ज्या व्यक्ती ऑनलाईन काम, डिजिटल काम किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टचे काम करत असतील तर त्यांच्या कामामध्ये वाढ होणार आहे. कामानिमित्ताने तुमच्या प्रवासामध्ये वाढ होईल. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीची स्थिती खराब आहे त्यांना आरोग्याच्या दृष्टीने हा काळ थोडा कठीण असू शकतो. जसं की मानसिक ताण येऊ शकतो आणि आरोग्याच्या काही किरकोळ समस्या जाणवू शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या कुंडलीमध्ये शनीची स्थिती चांगली असेल तर तुम्हाला चांगला लाभ होणार आहे. अशा व्यक्तींना कौटुंबिक सुख चांगले लाभेल. ज्या व्यक्ती अविवाहित आहेत त्यांची लग्न या काळामध्ये होतील. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की 7.5चा प्रभाव सगळ्यांसाठी एकसारखा नसतो. प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमधील शनीची स्थिती वेगवेगळी असू शकते. त्याप्रमाणे शनीचा प्रभाव पण वेगवेगळा असू शकतो. या 7.5च्या काळामध्ये असे उपाय करावेत. दर शनिवारी मारुती किंवा शनिदेवाचे दर्शन केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होण्यास मदत होते. मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसाचे पठण केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते. गरजू व्यक्तींना अन्न किंवा वस्तूचे दान केल्यामुळे शनीची पीडा कमी होते. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.